च्या आगमनाचा पहिला दिवस, जुनी पानं गळून जाण्याचा आणि नवी पालवी फुटण्याचा दिवस, निसर्गाचे नवे चक्र सुरू होण्याचा दिवस, शालिवाहन संवत्सराचा पहिला दिवस, 3.5 मुहूर्तांपैकी एक, नवी वास्तू भावांचे मी शुद्ध शब्दसुमनांनी स्वागत करते। तसेच आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आणि मान्यवरांना व्यासपीठावर येण्याची विनंती। मधुकर कुलकर्णी, अध्यक्ष महाराष्ट्र मंडळ, त्यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी डॉक्टर श्री सुधाकर कर्णे यांना मंचावर घेऊन महाराष्ट्र मंडळ महिला समाजाच्या अध्यक्षा सौ वैशाली फुगले या महाराष्ट्र महिला समाज अध्यक्ष मंडळी, भारतीय परंपरेनुसार कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात दीप प्रज्वलन आणि गणेश वंदन यांनी आपण करी। असो मा ज्योतिर्गमय, अतिथींच्या आगमनाने गहिवरले हे सेवा सदन, अतिथींच्या आगमनाने गहिवरले हे सेवा सदन, अतिथींना विनंती करूनी दीप प्रज्वलन, प्रसन्न करावे वातावरण, प्रसन्न करावे वातावरण। अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणाऱ्या तेजाच्या पूजनाला भारतीय संस्कृतीत असाधारण महत्त्व आहे। तेव्हा मंडळी, दीप प्रज्वलातून आपण अज्ञानरूपी अंधकाराकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाण्याची प्रार्थना श्री विनायकाला करू। कलागुणांच्या सौंदर्याला आणि प्रज्ञेच्या नायकाला नमन करूया विनायकाला, नमन करूया विनायकाला। श्री मोहन गाडे यांना गणेश स्तवन करता मी आमंत्रित करते। पंडितो तू पाळा गजा
कार्यक्रमाला पुढे घेऊन चलूयात आणि मंचाचे प्रतिभांचे सत्कार पुष्पगुच्छ आणि शॉल श्रीफळ देऊन करूयात। सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी श्री सुधाकर कर्णेजी यांचा सत्कार करण्याकरिता महाराष्ट्र मंडळाचे कोषाध्यक्ष श्री सुरेश ठेकेजी यांना मी आमंत्रित करते की त्यांनी मुख्य अतिथींचे स्वागत करावे। यानंतर महाराष्ट्र मंडळ अध्यक्ष श्री मधुकर बुजुर्गुंडे, महाराष्ट्र मंडळ सहसचिव श्री मनीष गर्दे यांना मी आमंत्रित करते। मनीष गर्देजी, महाराष्ट्र मंडळ महिला समाजाच्या अध्यक्षा सौ वैशाली खोकले यांचा सत्कार महाराष्ट्र मंडळ महिला समाजाच्या उपाध्यक्षा सौ संध्या कर्वे यांच्या हस्ते करण्याची मी विनंती करते। संध्या कर्वेजी, मंचावर उपस्थित श्री विलास केळकर यांचा सत्कार करण्याकरिता मी श्री हेमंत अंधारे यांना आमंत्रित करते। श्री हेमंत अंधारेजी, धन्यवाद हेमंत दादा। मान्यवरांचे सत्कारानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी श्री सुधाकर कर्णेजी यांना 2 शब्द म्हणण्याकरता आमंत्रित करते। श्री सुधाकर। नूतन वर्षाच्या सगळ्यांना मधुभाऊ जे महाराष्ट्राचा नक्षा बदलला आहे तो तारीफे काबिल आहे। असं सतत त्याची तरक्की होत राहून माझी शुभेच्छा आहे। बाकी तर लेवेन धन्यवाद सुधाकर कर्णेजी। अतिथी सत्कारानंतर मी श्री मधुकर बुजुर्गुंडे बंधू भगिनी या सर्वांना मी धन्यवाद देतो। आजचा कार्यक्रम गुढीपाडव्यानिमित्त वर्ष प्रतिपदा या निमित्ताने उभारला। सर्व म्हणजे महाराष्ट्र मंडळाची स्थापना 1918 मध्ये गुढीपाडव्यालाच झाली। आता तुम्ही म्हणाल की मी 1918 मध्ये कुठे होतो, पण आपले जे पूर्वज बसलेले आहे यांच्या माध्यमातून मला कळलेले आहे की गुढीपाडव्याच्या दिवशीच आपल्या मंडळाची स्थापना झालेली आहे। त्यावेळेस मंडळाचा हाल नव्हता, प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन कार्यक्रम करत होते। पहिला गणपतीचा कार्यक्रम सुरू केला लोकमान्य टिळकच्या आव्हानावर, तर तो कार्यक्रम आमच्या वाड्यामध्ये गणेशोत्सवाचा कार्यक्रम झाला। माझे वडील भैयाजी बुजुर्गुंडे संस्थापक सदस्य होते। पहिला कार्यक्रम देवराव भागवत जे संस्थापक सदस्य ते मोठे कलाकार होते, म्हणजे मूर्ती आणि पेंटर त्याचे ते कलाकार होते। त्यांनी मूर्ती बनवली गणपतीची, त्याला पेंट केला आणि वाड्यामध्ये आमच्या वाड्यामध्ये वाडे होते पहिले जुने वाडे,
त्याच्यामध्ये गणपतीची स्थापना झाली आणि कार्यक्रम झाले. त्यावेळेस सर्व धार्मिक कार्यक्रम आणि बौद्धिक कार्यक्रम होत होते. त्याच्यानंतर प्रत्येक वाड्यामध्ये इंदोरकर वाडा, केळकर वाडा, धागम आपले इंदापूर वाडा सर्व वाड्यांमध्ये कार्यक्रम झाले गणपतीचे. मग हे भवन बनल्यानंतर मग इथं कार्यक्रम सुरू झाले महाराष्ट्र मंडळाचे. ते जे आज आपण उभे आहोत, आज यांच्या निमित्ताने यांचा आशीर्वाद आहे. हे सगळी पुण्याईनी आज आपण इथं वागलो. ज्यांचा आपल्याला आशीर्वाद मिळाला आहे त्यांच्यानी काय अधिकार हे जे आहे यांच्याबरोबर यांच्या कार्यकारिणीमध्ये मी काम केलेलं आहे. मी त्यांच्याबरोबर राहिलेलं आहे. पुष्कळचे म्हणजे 80% लोक आहेत म्हणजे अध्यक्ष आहे त्यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे. आज महाराष्ट्र मंडळामध्ये मी 55 वर्षापासून झुकलेलं आहे. लहान पदापासून आज मी मोठ्या पदापर्यंत अध्यक्षपर्यंत पोहोचलो. मी स्वतः विश्वास सेवा केलेली आहे. कोणी कार्यक्रमामध्ये होतं त्यांनी विश्वास सेवा केली. आणि माझा उद्देश आहे आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जे आव्हान केलेलं आहे तेव्हा ते प्रधानमंत्री बनून आले. पहिलं आव्हान त्यांचं होतं की महिलांना सत्कार द्यायचा, महिलांचं स्वागत. महिला मंडळ आपल्याकडचा आज महिला मंडळ आणि पुरुष हे दोन्ही एक आहे. एका गाडीचे 2 चाक आहे. तर त्यांना त्यांचा आदर करणं, त्यांना हे करणं जरुरी आहे. त्यांच्या याच्यावर मी महाराष्ट्र मंडळाचा पहिला भवन जे आहे महिला मंडळाचं ते मी त्यांना दिला. महाराष्ट्र मंडळातर्फे त्यांना दिला. आज ते त्यांचा तो त्यांनी त्याचं हे केलेलं आहे. वापर त्यांच्यासमोर झालेली आहे. उद्घाटन कार्य झाले आणि त्यांचे कार्यक्रम आज त्यांचं स्वतंत्र भवन झालेलं आहे. त्यांना कोणाच्या घरात कार्यक्रम उभारला नाही. दुसरा मोदीचा आहे काम विकास काय मी विकास करून झालो. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, सगळ्यांच्या सहयोगाने, सगळ्यांचा जो मला सहयोग मिळाला आहे प्रत्येक महाराष्ट्रीयन त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या सहयोगाने आज विकास कार्य मी करून राहिलेलो. आणि याच्यानंतरही अजून पुढचं विकास कार्य करायचं आहे. जर देवाने माझी तब्येत चांगली ठेवली, मला कार्य करण्याची शक्ती आली आणि तुमच्या लोकांनी मला जर इथे ठेवलं तर मी पुढे आणखी माझे पुढचे कार्यक्रम मला कार्य करायचे आहे. याच्यानंतर ते समोर जे जिथं आपलं केशर लागलं आहे ते भवनचं काम सुरू आहे. तिथं भवन बनवणार आहे. असाच भवन तिथं बनणार आहे. आता याचे काही पैसे द्यायचे आहेत आर्किटेक्टला. त्याचे पैसे फंडल्यानंतर तो भवनचं काम सुरू होऊन देईल. तेही पण असंच बनवायचं आहे. म्हणजे आज महाराष्ट्र मंडळाचं 2 भवन निर्माण होऊन जातील. आपल्याला मंडळाची इन्कम वाढवायची आहे. मंडळाचं हे करायचं आहे की आज महाराष्ट्र मंडळ सिटीच्या मध्ये आहे आणि महाराष्ट्र मंडळ सगळ्यात जुनं मंडळ आहे. पण आज आपण फार मागासलेलो, आपण बुद्धिजीवीला आपला समाज फार प्रतिष्ठित समाज आहे. पण आज आपण पुष्कळ मागासलेलं. तर आज आपल्याला सर्व करायचं आहे. सर्वांना एकत्रित यायचं आहे आणि करायचं आहे. मी सगळ्यांना मदत मागायला जातो. मला कोणी इन्कार नाही केली ना. महिला मंडळांनी मला साथ दिला आहे. सर्व बसल्या सर्व लोकांनी मला साथ दिली आहे. त्यांच्या आज त्यांनी जे आज मला दिलेलं आहे, काही लोकांनी मला मार्गदर्शन दिलं. मी लहानपणून त्यांचं मार्गदर्शन स्वीकार केलं आणि तसं मी करण्याची कोशिश केली. आज याच्यानंतर विकास कार्य दुसरं माझं सर्वात मोठे आहे की मोदीजीचं मंत्र न खाऊंगा न खाणे दूंगा. हे माझं मेन मंत्र आहे. हे बिलकुल चुकीचं आहे. कोणाला जर वाटत असेल की मधून पुण्याने 1 रुपये जर गमन केला तर त्यांनी आला, मी त्याला पूर्ण हिसाब द्यायला तयार आहे. एक न खाऊंगा न खाने दूंगा हे माझे आहे. आणि विकास कार्य करूंगा. सबको मंडळाने आदर देऊंगा. सबके सहयोग से, सगळ्यांच्या सहयोगाने आज महाराष्ट्रामध्ये कार्य सगळे असे तुम्ही लोक सहयोग द्या मला. हे पहा मी चांगलं नाही हो आणि तुम्ही मला जर इकडे ठेवलं तर मी सर्व कार्य करून लागेल. मला आता यावर्षी किती दरवाजे सर्व नवे करायचे म्हणतात आणि ते भवन सुरू होण्यानंतर मंडळाचा पूर्ण सर्व हे ठरवून नवीन प्रयत्न करायचं आहे. ते कार्य यावर्षी पुढच्या वर्षी गुढी पाडव्याला त्या तुमच्या लोकांचा सगळ्याचा सहयोग तिथं भवन पाहिजे. हे मी या मंदिरावर मला बोललं आहे आणि माझी जे मी बोलतो ते मला यांचा आशीर्वाद आहे. ते समोर जे साईगाव बसलेले आहे त्यांचा आशीर्वाद आहे. त्या लोकांच्या आशीर्वादाने मी आज कार्यक्रम मंडळामध्ये तुम्हाला काम दिसून झालेलं आहे. तुमची सरकारची सलाह कधी काही चुकी केली मी जर काही केलं तर मला तुम्ही सांगा की मधुभाऊ तुमची चुकी आहे, तुम्ही चांगलं नाही केलं. मी आपली चुकी
कबूल करायला तयार आहे. मी केल्याने माणूस लहान नाही हो. दुसऱ्यांची सल्ला घेणं मला माझं काम आहे. आणि असे तुम्ही लोक मला सहयोग द्या. या सहयोगाने सगळ्यात मोठं काम म्हणजे हे आहे, म्हणजे मी त्यांचा फार आभारी आहे. आज महिला मंडळाची आहे, ही मला प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक वेळेस मला सहयोग देऊन राहिले. आज मला यांचा खूप साथ आहे आणि यांच्या साथानेच आज मी एवढं लहान महाराज मंडळात कार्यक्रम घेऊन राहिलो. आणि ते प्रत्येक हिच्यात मला माझ्याकरता उभे राहतात, बरोबर मला साथ देतात. त्यांचा मी आज आभार मानतो. तुमच्या सर्वांचा आभार मानतो. सगळ्यांनी आपले हे दिलेलं आहे. आज यांची पुण्याई आहे की आपण आज बसलेलं, आणि यांच्याही आशीर्वादांनी आज हे अंतिम कामं होती ते आज मी बोलून आलो. धन्यवाद. धन्यवाद काका. महाराष्ट्र मंडळाला पुढे घेऊन जाण्याकरिता दादा तुमचा आशीर्वाद आणि तुमचं मार्गदर्शन प्रत्येकाला हवाच आहे. त्याकरिता तुम्हाला प्रत्येकाचं सहकार्य लाभेल. प्रास्ताविकातून कळत असतो आयोजनाचा हेतू. प्रास्ताविकातून कळत असतो आयोजनाचा हेतू. प्रास्ताविकाच बांधत असतो नियोजनाचा सेतू. औपचारिकता नाही ही आत्मीयता आहे वास्तविक. मंडळी सादर आहे तुमच्या समोर या सोहळ्याचे प्रास्ताविक. तर मंडळी सर्वविदित आहेच, आज आपण या सभागृहात गुढीपाडवा हा नववर्षाचा सण साजरा करायला एकत्रित झालो आहोत. पण या कार्यक्रमाची आणखी एक विशेषता आहे, ती म्हणजे आपले ज्येष्ठ सदस्य ज्यांनी आपल्या कष्टांनी मेहनतीने महाराष्ट्र मंडळाला ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली आणि त्यांच्या प्रयत्नांनी ही संस्था शताब्दी वर्ष पार करून नगरामध्ये डौलाने आणि अभिमानाने उभी आहे. आपल्या ज्येष्ठ नागरिकांचे पुण्यस्मरण आज इथे आपण करणार आहोत. त्यांच्या स्मरणार्थ आज त्यांचे छायाचित्र सभागृहात लावण्यात आले आहेत. तर आज आपण मोठ्या मनाने त्यांना धन्यवाद तर देऊच, पण त्यांनी केलेल्या विपरीत परिस्थितीमुळे या संस्थेला जो आधारस्तंभ त्यांनी दिला त्याबद्दल त्यांना मानाचा मुजरा. मंडळी आज आपल्या नुसत्या धन्यवाद देऊन चालणार नाही, तर आपल्याला प्रत्येकालाच आज हा संकल्प घेण्याची ही गरज आहे की आपल्या पूर्वजांनी उभारलेली ही संस्था उत्तरोत्तर प्रगती करावी आणि त्यासाठी आपल्याला सहयोग, आदर, प्रेम आणि उत्साहाने एकत्र येण्याची गरज आहे. ती आजपासूनच आपण या संकल्पाची सुरुवात करूया. ज्येष्ठ नागरिकांच्या आठवणींना उजाळा देऊन आज महाराष्ट्र मंडळ या संस्थेने त्यांच्या आप्तेष्टांचा शॉल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्याचं ठरवलं आहे. आप्तेष्टांनी दिलेल्या सहकार्याबद्दल महाराष्ट्र मंडळ आपले आभारी आहे आणि महाराष्ट्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होत आहे. तर मंडळी आपण या आजच्या विशेष कार्यक्रमाची सुरुवात जे आपले वरिष्ठ नागरिक यांचे जे आप्तपरिजन आहेत त्यांना आपण जो आज सत्कार करणार आहोत त्यांनी सुरुवात करूयात. पण त्याआधी सर्वप्रथम श्रीमती इंदिराबाई व्यंकटेश कोठेकर यांना आपण एक मानाचा मुजरा देऊयात. कारण यांनी दिलेल्या ही जी जागा जिथे आपण आज कोठेकर सभागृह म्हणजे महाराष्ट्र मंडळात जिथे आपण आज बसलो आहोत आणि हा सोहळा आपण सादर करीत आहोत एकत्र, आपण हा जो सोहळा इथे प्रत्यक्ष इथे बसून आपण साजरा करतो आहोत, त्यासाठी ही जी जागा दिलेली आहे ती त्या श्रीमती इंदिराबाई व्यंकटेश कोठेकर यांनी दिली आहे. तर त्यांना आज आपण इथे एक आपला आदर सत्कार म्हणून एक त्यांना मानवंदना देऊया. आपण बाकीचे जे वरिष्ठ जन आहेत ज्यांचे फोटो ज्यांचे छायाचित्र आपण या कोठेकर सभागृहात पाहतो आहोत त्यांच्या परिजनांचे आपण सत्कार इथे आज आपण करतो आहोत. तर सर्वप्रथम भैयाजी व्यंकटेश मोरेश्वर बुचुरकुंडे आणि श्री शरद बुचुरकुंडे यांची छायाचित्र सभागृहात लावले गेले आहे. तर या परिवाराकडून श्री मनोज बुचुरकुंडे यांना मी आमंत्रित करते. यांचा सत्कार श्री विलास केळकर यांच्या हस्ते करण्यात येईल. यानंतर मी आमंत्रित करते श्री अंबरीश ठोंबरे यांना, सुपुत्र डॉक्टर तारिणी वसंतराव ठोंबरे आणि श्री वसंतराव जगन्नाथराव ठोंबरे
यांना की यांनी मंचावर यावे आणि शॉल आणि श्रीफळ स्वीकारावे. श्री अंबरीश ठोंबरे. मंडळी, इंद पवार कुटुंबियांकडून 4 सदस्यांचे छायाचित्र मंडळात लावण्यात आलेले आहेत. त्यांची नावे अशी आहेत: ताराबाई रामचंद्र इंद पवार, मनोहर उर्फ बबनराव इंद पवार, रामचंद्र विठ्ठल इंद पवार आणि श्रीधर पिंपकराव भगमवार असे आहेत. आणि या परिवाराकडून मी श्री श्रीकांत इंद पवार यांना सत्कार ग्रहण करण्याची विनंती करते आणि सत्कार देण्याकरिता श्री विलास केळकर यांना मी विनंती करते. श्री श्रीकांत इंद पवारजी. यानंतर श्रीमती वासंती अंधारे व श्री शरद अंधारे यांचे सुपुत्र श्री मकरंद अंधारे यांना मी सत्कार स्वीकारण्याकरता आमंत्रित करते आणि यांना सत्कार देण्याकरिता सौ वैशाली खोकले यांना मी विनंती करते. श्री मकरंद अंधारेजी. कार्यक्रमात पुढे श्री श्रीधर वामनराव जोशी यांचे सुपुत्र श्री नरेंद्र जोशी यांना मी शॉल आणि श्रीफळ स्वीकारायला आमंत्रित करते इथे. आणि यांचे सत्कार करण्याकरिता मी सौ रसिका केळकर यांना आमंत्रित करते. मंडळी, गचके कुटुंबियांकडून इथे ज्यांचे छायाचित्र लावण्यात आले आहे ते म्हणजे शोभा सुधीर गचके आणि श्री सुधीर रामचंद्र गचके आणि रामचंद्र माधवराव गचके असे 3 छायाचित्र या सभागृहात लावण्यात आले आहेत. तरी मी श्री सुधाकर गर्दे यांना विनंती करते की त्यांनी श्री संजय गचके यांचे स्वागत शॉल आणि श्रीफळ देऊन करावे. आशा रामचंद्र केळकर यांच्या कुटुंबियांपैकी मी श्री विलास केळकर यांना सत्कार ग्रहण करण्याकरिता आमंत्रित करते आणि त्यांचे सत्कार करण्याकरिता महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष मधुदादा बुचरकुंडे यांना मी विनंती करते. पळसोदकर कुटुंबियांकडून श्रीमती स्मिता पळसोदकर यांचे छायाचित्र सभागृहात लावण्यात आले आहेत आणि मी त्यांचे सुपुत्र श्री सागर पळसोदकर यांना मंचावर येऊन शॉल आणि श्रीफळ स्वीकारण्याची विनंती करते आणि यांचे स्वागत करण्याकरिता यांचे सत्कार करण्याकरिता सौ स्वाती बनसोड यांना आमंत्रित करते. यानंतर वीणा रामेकर यांच्याकडून श्री वसंत रामेकर यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावे आणि सत्कार स्वीकारावा. सत्कार करण्यासाठी पुन्हा एकदा सौ स्वाती बनसोड यांनाच मी आमंत्रित करते. यानंतरचा नंबर आहे बनसोड परिवाराचा आणि त्यांच्याकडून ज्येष्ठ नागरिकांचे 2 छायाचित्र या सभागृहात लावण्यात आले आहेत. त्यांची नावे उमा सदाशिवराव बनसोड आणि सदाशिवराव मारुतीराव बनसोड अशी आहेत आणि या परिवाराकडून श्री राकेश बनसोड यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते.
आणि यांचे सत्कार करण्याकरिता सौ जया अग्निहोत्री यांना मी आमंत्रित करते. मंडलेकर परिवाराकडून इंदुमती मंडलेकर यांचे छायाचित्र सभागृहात लावण्यात आले आहे. मंडलेकर कुटुंबियांकडे सूतक असल्यामुळे ते इथे येऊ शकले नाही, पण संबंधित वरिष्ठांचे जे त्यांचे सत्कार केले जात आहे तिथे ते त्यांच्या घरी पोहोचवण्यात आले. यानंतर विमलताई मधुकरराव जोशी आणि मधुकरराव पंढरीनाथ जोशी यांचे छायाचित्र सभागृहात लावण्यात आले आहे. तरी ह्यांच्या परिवाराकडून श्री राहुल जोशी यांनी येऊन शाल व श्रीफळ स्वीकारावा आणि यांना सत्कार देण्याकरिता मी सौ मीनल गाडे यांना आमंत्रित करते. इंदुरकर परिवाराकडून श्री सीताराम विनायकराव इंदुरकर यांच्या छायाचित्राचे इथे छायाचित्र यांचे लावण्यात आले आहे सभागृहात आणि त्यांच्याकडून सत्कार स्वीकारायला श्री रमेश इंदुरकर यांचे नाव इथे घेण्यात येत आहे. श्री रमेश इंदुरकरजी इथे उपस्थित आहेत. त्यांच्या पायाला त्रास असल्यामुळे ते इथे उपस्थित होऊ शकले नाही. यानंतर भागवत परिवाराकडून श्री देवराव भागवतजी यांचे छायाचित्र प्राप्त झाले आहे. तरी यांच्या कुटुंबियांकडून सुश्री पुष्पा भागवतजी उपस्थित आहेत. या भागवत परिवाराकडून श्री संजय अग्निहोत्री हे इथे उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करते की त्यांनी शॉल आणि श्रीफळ यांचा स्वीकार करावा आणि त्यांना शॉल आणि श्रीफळ देण्याकरिता मी इथे आमंत्रित करते महाराष्ट्र मंडळ कोषाध्यक्ष श्री सुरेश ठेंगेजी यांना. दीपक बेरकर यांना विनंती आहे की त्यांनी श्री गोपाळराव महिपतराव विलकर यांच्या वतीने सत्कार ग्रहण करावा आणि यांचे सत्कार करण्याकरिता मी श्री विलास केळकर यांना आमंत्रित करते. विनायक गोविंद कर्वे यांच्याकडून श्री आनंद कर्वे यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावे आणि सत्कार ग्रहण करावा आणि सत्कार करण्याकरिता मी सौ वैशाली खोकले यांना विनंती करते की त्यांनी आनंद कर्वे यांचा सत्कार करावा. मंडळी, यानंतर आपण पुढे चलूयात आणि गोधे परिवाराकडून श्री बाबूराव लक्ष्मणराव गोधे यांच्या वतीने श्री अनुपम गोधे यांना मी विनंती करते की त्यांनी हा सन्मान स्वीकार करावा आणि यांना हा सत्कार देण्याकरिता मी मनीष गर्दे यांना आमंत्रित करते. श्री मनीष गर्देजी. शहीद मेजर अमित ठेंगे आणि पंडित रघुनाथरावजी ठेंगे असे 2 छायाचित्रे ठेंगे परिवाराकडून आले आहेत. तरी श्री सुरेश ठेंगे यांना विनंती आहे की त्यांनी शॉल आणि श्रीफळ ग्रहण करावा आणि यांचे सत्कार करण्याकरिता मी श्री मधुदादा बुजुर्गुंडे यांना विनंती करते. श्रीमती शशिकला दिनकर जोशी, श्रीमती उषा दिनकर जोशी आणि श्री दिनकर जोशी ही नावे आहेत आणि यांची छायाचित्रे सभागृहात सुशोभित आहेत. यांच्याकडून श्री चारुदत्त जोशी
यांना मी विनंती करते की त्यांनी सन्मान स्वीकार करावा आणि सन्मान देण्याकरिता मी सौ स्वाती बनसोड यांना विनंती करते. डॉक्टर साहेबांना मी 2 शब्द बोलण्याकरिता इथे विनंती करते. कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्र मंडळाचे वर्तमान अध्यक्ष श्री मधुभाऊ सुरगुंडे, आजचे मुख्य अतिथी आदरणीय डॉक्टर सुधाकर गर्दे, श्री विलास केळकर आणि सौभाग्यशालीताई, आणि इथे उपस्थित सगळे महाराष्ट्र मंडळ बाळाघाटचे सगळे सभासद, सक्रिय सदस्य, सर्वप्रथम सगळ्यांना आज नूतन संवत्सरासाठी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांना हे नवीन वर्ष खूप भरभराटीचं जावो, आनंदाचं जावो, निरोगी काया आणि उत्तम स्वास्थ्य सगळ्यांना लाभो, सर्वतोमुखी उन्नती सगळ्यांची व्हावी. मधुभाऊंनी आग्रह केला थोडंसं बोलण्यासाठी. महाराष्ट्र मंडळ थोडंसं बोलण्यालायक नाही आहे, त्याचे पुष्कळ पलीकडे आहे. ते याच्यासाठी की राष्ट्र असो की समाज असो की कुटुंब असो, जोपर्यंत याच्या मागे त्याग, बलिदान, तितिक्षा हे सगळे गुण जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत विकास, उत्कर्ष, परिवार असो की राष्ट्र असो की समाज असो, आणि ही परंपरा चालत आलेली आहे. स्वातंत्र्यापूर्वीचा काळ आज आम्हाला लक्षात आहे, त्याच्यानंतरचाही काळ लक्षात आहे. आता मधुभाऊंनी सांगितलं महाराष्ट्र मंडळाची गाथा, इतिहास. बालाघाट महाराष्ट्र मंडळ याचा खूप अनमोल ठेवा आहे. आम्ही लहान लहान होतो तेव्हापासून आम्ही महाराष्ट्र मंडळाची कारकिर्दी पाहिलेली आहे. हे जितके इथे छायाचित्र लागलेले आहेत वरिष्ठांचे, आप्तेष्टांचे, मोठ्यांचे, हे खरोखर अभिमानास्पद आहे. मधुभाऊ आले होते माझ्याजवळ, त्यांनी सांगितलं हा उपक्रम करायचं त्यांनी ठरवलेला आहे. मी स्वीकृती दिली याच्यासाठी की आम्ही जोपर्यंत येणाऱ्या पिढीला कोणत्या ना कोणत्या रूपाने जोपर्यंत आम्ही प्रेरणा देत नाही तोपर्यंत कार्य पुढे जात नसतं, आणि त्याच्यासाठी कोणत्या ना कोणत्या रूपाने येणाऱ्या पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून हे या उपक्रमात आम्ही सहभाग घेण्याचं ठरवलं. नुसतं वडिलांचं नाव व्हावं, आप्तेष्टांचं नाव व्हावं याच्यासाठी नाही आहे हा सहयोग. हा सहयोग याच्यासाठी आहे की सगळ्यांना कार्य करायची, समाजासाठी झटण्याची प्रेरणा व्हावी. मराठी समाज हा भारताचा एक उत्कृष्ट आणि खूप बुद्धिवंत समृद्ध समाज आहे. माहित असेल तुम्हाला की महात्मा गांधींचे गुरु कोण होते, माहिती आहे का तुम्हाला? हा मराठी माणसाचा अभिमानाची गोष्ट आहे. मराठी माणसाने पूर्ण जगात नाव बनवलेलं आहे. फक्त स्वातंत्र्य संग्राम असो की कला असो की साहित्य असो की कवित्व असो की कोणते क्षेत्र असो, बालाघाट शहराची जर आपण इतिहास पाहिला तर नामवंत वकील, नामवंत डॉक्टर, नामवंत शिक्षक, सगळे प्रकारचे लोक मराठी समाज बालाघाटला महाराष्ट्रीयन समाजाला भेटलेले आहे, आणि आपण त्यांचे वारसे आहोत. हे आपल्यासाठी खूप सौभाग्याची गोष्ट आहे.
समाज जो निर्माण होत असतो, संघटना निर्माण होत असते, महाराष्ट्र मंडळ हा समाज जो निर्माण झालेला आहे तो याच्यासाठी असतो. कार्यक्रम याच्यासाठी, सोहळा याच्यासाठी केला जातो की आत्मीयतेचा विस्तार झाला पाहिजे, आपुलकीचा विस्तार झाला पाहिजे. आम्ही एकमेकांविषयी जे दुराग्रह पूर्वाग्रह ठेवत असतो त्याचा विसर पडायला हवा. मोकळ्या मनाने आम्ही पुढे जाण्यासाठी एकमेकांचा हात धरून पुढे जाणं खूप गरजेचं आहे आजच्या काळात. आणि जो समृद्ध समाज असतो तो एकदा समृद्ध झाल्यानंतर मग त्या समाजाला मागे ओढण्याचाही कट रचला जातो. त्याच्यामुळे आम्ही जीवनात पाहतो शिखरावर पोचणं खूप सोपं असतं, पण शिखरावर जमून राहणं, थांबून राहणं हे मोठं कठीण असतं. तर ह्या गोष्टी येणाऱ्या पिढीला आम्ही कसं काय देऊ शकतो. आता मधुभाऊने सांगितलं इथं भवन निर्माण करणार आहेत, खूप चांगली गोष्ट आहे. खूप समृद्ध झाला पाहिजे महाराष्ट्र मंडळ, खूप विकास झाला पाहिजे. परंतु त्याच्यासोबत आम्ही सगळ्यात प्रमुख गोष्ट ही आहे की आम्ही आपुलकीने एक किती आहोत, आपुलकी किती आहे आणि एकजुटता आमच्यामध्ये किती आहे खूप गरजेचं आहे. आज जोपर्यंत आम्ही सगळे एक राहत नाही तोपर्यंत विकास होऊ शकत नाही, तोपर्यंत पुढे जाऊ शकत नाही. एकटा माणूस कधीच पुढे जात नसतो जोपर्यंत तो एकमेकाचा, एक दुसऱ्याचा हात धरून राहत नाही. तेव्हाच त्याची प्रगती होते आणि समाजाची प्रगती होत असते आणि देशाची आणि सगळ्याची कुटुंबाची प्रगती होत असते. खूप खूप शुभेच्छा. खूप चांगला उपक्रम महाराष्ट्र मंडळाने केलेला आहे. महाराष्ट्र मंडळाच्या सगळ्या सभासदांना खूप खूप शुभेच्छा आणि महाराष्ट्र मंडळाच्या प्रत्येक सदस्यांना, लहान मोठे आप्तेष्ट ह्या सगळ्यांना नवीन संवत्सराच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मी एवढं बोलून आपले बोलणं संपवतो. धन्यवाद. पंडितजी, श्रीमती सुमन हेडाव या हेडाव परिवाराकडून ज्येष्ठ नागरिक म्हणून ओळखल्या जातात आणि यांचे स्नेहीजन म्हणून श्री संजय हेडाव यांना विनंती आहे की त्यांनी शॉल व श्रीफळ श्री सुधाकर गर्देजी यांच्याकडून स्वीकारावा. श्री संजय हेडाव. मंडळी, यानंतर मंचासीन सभासदांचे सत्कार म्हणून शॉल व श्रीफळ देण्याकरिता इथे मी आमंत्रित करते. सर्वप्रथम महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष श्री मधुकर दादा बुचरकुंडे यांचा सत्कार करण्याकरिता मी इथे आमंत्रित करते श्री वसंत रामेकर यांना. यानंतर आजचे मुख्य अतिथी श्री सुधाकर गर्देजी यांचा सत्कार करण्याकरिता मी आमंत्रित करते श्री मोहन गाडेजी यांना. श्री मोहन गाडेजी. यानंतर सौ वैशाली खोकले काकू, अध्यक्ष महाराष्ट्र मंडळ महिला समाज, यांच्या सत्काराकरिता मी सौ छाया अंधारे काकू यांना आमंत्रित करते की त्यांनी वैशाली काकूंचे शॉल आणि श्रीफळ देऊन त्यांचे सत्कार करावे. मंचासीन अतिथींच्या स्वागतानंतर आपण परत एकदा ज्येष्ठ नागरिकांचे स्वागताकडे वळूया, त्यांचे पुण्यस्मरण करत. पुढचं नाव आहे नलिनीताई मधुकरराव केळकर व श्री मधुकरराव नारायण
केळकर ही नावे केळकर परिवाराकडून आली आहेत. तरी त्यांच्या परिवाराकडून श्री उदय केळकर यांना मी हा सत्कार ग्रहण करण्याकरिता विनंती करते आणि त्यांना हा सत्कार देण्याकरिता सौ संध्या कर्वे उपाध्यक्ष महाराष्ट्र मंडळ महिला समाज यांना मी आमंत्रित करते. मधुकरराव केळकरकडून सौ रशिका केळकर हा या सत्काराचा स्वीकार करत आहे. मंडळी, यानंतर मला असं वाटतं इथे शेवटचं नाव आता इथे आपण अनाऊन्स करतो आहे आणि ती नावं आहेत नारायण केळकर, वसंत केळकर आणि पद्माबाई केळकर यांचे. ते वरिष्ठ नागरिक आहेत आणि यांच्याकडून खरं तर सत्कार स्वीकारायला श्री विजय केळकर यांना बोलावण्यात यायचं होतं, पण सध्या ते इथे उपलब्ध नाही आहेत. म्हणून हा सत्कार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची श्री विनाश केळकर यांनी करते विनंती करते की त्यांनी त्यांना पोहोचवल्या. हा सत्कार अजून एका कोणी कलाकाराचा सत्कार झाल्याशिवाय अपंग नाही. म्हणून मी आपल्या मंडळाच्या कुशल आणि सफल संचालिका सौ स्वाती जोशी यांच्या सत्काराला महिला समाजाच्या उपाध्यक्षा सौ संध्या कर्वे यांना आमंत्रित करते. श्री शुभम बक्षी यांचं आणि यांच्या सत्काराकरिता मी श्री सागर पडसोदकर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा शॉल आणि श्रीफळ देऊन सत्कार करावा. आर्किटेक्ट इथे सध्या उपस्थित नसल्यामुळे श्री सागर यांना त्यांचा सत्कार स्वीकार करायला मी म्हणते. महिला समाज हॉल जिजामाता सभागृहामध्ये मराठा समाजकडनं शिवाजी जयंती म्हणण्यात आली होती. त्याकरिता यांनी महाराष्ट्रीयन महिला समाजकरता काही सत्कार इथे ठेवला आहे. मी शिल्पा पवार, श्रीमती जाजक आणि ज्योती वेदगा यांना आमंत्रित करते. त्यांनी महाराष्ट्रीयन महिला समाज वैशाली खोपले अध्यक्ष वैशाली खोपले यांना सत्कार या मौसममुळे पाकळ्या आल्या. समाजातील महिला समाजाला जो काही सहयोग केला त्याबद्दल महिला समाजासाठी खूप खूप आभार. सत्कार समारंभानंतर वेळ आली आहे आजच्या कार्यक्रमाची सांगता करण्याची. तर मंडळी, आभार प्रदर्शनाकरिता मी आमंत्रित करते महाराष्ट्र मंडळ महिला समाजाच्या अध्यक्षा सौ वैशाली खोकले यांना. सौ वैशाली खोकले. माझ्या निवेदनाच्या सुरुवातीला गणेशाला शत वंदन. मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर गर्दे साहेब, मंडळाचे अध्यक्ष आदरणीय मधुदादा मुथुरकुंडे, आजच्या कार्यक्रमाचे सहयोगी श्री विलास केळकर, उपस्थित मंडळ प्रेमी बंधू, आपण दरवर्षीच नवीन वर्षाचे नवीन संवत्सराचे स्वागत करत असतो. त्या शृंखलेमध्ये यावर्षी क्रोधी नाम संवत्सराचे स्वागत करण्याकरता आपण सगळे यहाँ इथे उपस्थित आहोत. पण यावर्षीची विशेषता अशी आहे की ह्या कार्यक्रमाबरोबरच ज्या लोकांनी, ज्या पूर्वजांनी मंडळाला या अवस्थेत पूर्णावस्थेत आणून ठेवलं आणि शताब्दीसुद्धा आपण म्हणू शकलो, त्यांचं पुण्यस्मरण म्हणून मंडळामध्ये त्या सगळ्यांची छायाचित्र लावण्याचा एक अभिनव कार्यक्रम मंडळाने घेतला आहे. तो खरंच अत्यंत स्तुत्य आहे. आणि मंडळामध्ये प्रवेश केल्यानंतर एक क्षणार्धात मंडळाचा पूर्ण इतिहास आपल्या डोळ्यासमोरून कळून जातो
ही सगळी छायाचित्र पाहिल्यानंतर आणि हा साजरा करण्याकरता आपण सगळे ह्या उत्साहाने आलात, त्यामुळे आपलं सुद्धा खूप खूप आभार. आता याच्यानंतर दरवर्षीप्रमाणे सहभोजनाचा कार्यक्रम होईल, त्याचा आपण सगळ्यांनी स्वाद घ्यावा. आता हात घालून या मोहल्ल्यात आणि मंडळाचे खूप जुने मंडलेकर परिवाराचे एक सदस्य श्री किशोर मंडलेकर, काही दिवसांपूर्वी इथला कापरे परिवार जो आहे त्यांच्या स्नुषा सौ अर्चना कापरे आणि मंडलेकरांकडच्याच मोठ्या सुनबाई सौ सुजाता मंडलेकर यांचं सुद्धा दुःखद निधन झालं आहे. तर आपण सर्वजण त्यांना श्रद्धांजली देण्याकरता 2 मिनिटं मौन धारण करूया. आपण सगळ्यांनी कृपया आपल्या स्थानावर उभे राहावे. ओम शांती शांती शांती. तिथे सहभोज सुरू झालेला आहे, आपण सगळ्यांनी अवश्य जाऊन त्याचा आनंद घ्या.